आज 21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवस. तसेच आजचा दिवस म्हणजेच 21 जून 2025 या वर्षीच्या योग दिनाची थीम आहे एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग. ही संकल्पना घेऊन जागतिक लेवलवरती योगाला शाश्वत जगाशी जोडण्याचं काम करण्यात येत आहे. 21 जून हा दरवर्षी योग दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. यामागे ऐतिहासिक आणि वैज्ञानिक देखील कारण आहे. योग ही आपली प्राचीन परंपरा आहे. योग साधना, योगासने यांना असाधारण असे महत्त्व आहे. योग साधनेचे हे महत्त्व ओळखूनच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेसमोर 27 सप्टेंबर 2014 रोजी 21 जून हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती योग दिवस साजरा करावा हा प्रस्ताव मांडला. या त्यांच्या प्रस्तावाला अनेक देशांनी सहमतीही दर्शवली आणि याचाच परिणाम असा झाला की 11 डिसेंबर 2014 रोजी जगभरात 21 जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्यात येईल हे मान्य करण्यात आले आणि 21 जून 2015 रोजी खऱ्या अर्थाने पहिला योगा दिवस साजरा करण्यात आला. याचे प्रतिनिधित्व भारताने केले. दिल्ली येथील राजपथ या ठिकाणी 35,000हून अधिक लोकांनी यामध्ये सहभाग नोंदविला. त्याचबरोबर 84हून अधिक देशाचे प्रतिनिधी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झालेली आहे आणि त्या दिवसापासूनच 21 जून हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करतो. यावर्षीचा हा 11वा योग दिवस आपण साजरा करत आहोत. योग ही भारतीय प्राचीन परंपरेने जगाला दिलेली खूप मोठी अमूल्य अशी देणगी आहे. योग हे मेंदू आणि शरीराच्या एकाग्रतेचे प्रतीक आहे. योग हा विचार, संयम आणि पूर्णत्व प्रदान करणारा आहे. त्याचबरोबर प्रकृती स्वास्थ्यासाठी आणि विश्वाच्या कल्याणासाठी एक समग्र दृष्टिकोन ठेवणारा खगोलीय दृष्टीने 21 जून या दिवसाचा विचार केला तर उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस म्हणून हा दिवस गणला जातो. खगोलशास्त्राप्रमाणे सूर्याच्या 2 स्थिती असतात, उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्यात 21 तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो, म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते. यामुळे वातावरणात बदल व्हायला सुरुवात होतात. वातावरणातील बदलाचा पहिला दिवस म्हणूनच 21 जून हा दिवस योग दिनासाठी निवडण्यात आला. नियमित योगा केल्याने शरीरातील ऊर्जा वाढून कार्यक्षमता वाढते, तणावमुक्त राहण्यास आणि एकाग्र जीवन जगण्यास मदत होते, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चला तर मग आज या योग दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण संकल्प करूया, योग जगूया, योग शिकूया, योग आपल्या आचरणात आणूया. योगाचे हे महत्त्व आपण अख्ख्या जगाला समजावून सांगूया. योग दिनाच्या योगमय आणि निरोगी अशा शुभेच्छा.